मी. हो, मीच. डॉक्टर गौरी पालवे गर्जे. आज तुम्ही माझा फोटो पाहता, बातम्यांमध्ये माझं नाव पाहता, माझ्यावर लेख येतायत, व्हिडिओ बनतायत, पण माझ्या आयुष्याच्या वेदना मला जिवंत असताना कुणालाच दिसल्या नाहीत. लोक म्हणतात डॉक्टर म्हणजे जीव वाचवणारे. पण विडंबना अशी की दुसऱ्यांचे जीव वाचवणारी मी माझं आयुष्य मात्र वाचवू शकले नाही. KEM सारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करणं हा माझा अभिमान होता. रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू आणणं हा माझा ध्यास होता. माझं जग खूप छोटं पण सुखाचं होतं. आणि मग एका दिवशी माझ्या आयुष्यात आला अनंत गर्जे. त्याच्याशी माझं लग्न 7 फेब्रुवारीला झालं. मोठ्या थाटामाटात, शेकडो लोकांच्या उपस्थितीत, लाखोंचा खर्च कुटुंबाने करून. आणि सर्वात खास क्षण म्हणजे पंकजा मुंडेताईंनीही आई आणि बहिणीसह पर्सनली येऊन आमच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला. त्या पोस्टही व्हायरल झाल्या. लोक टाळ्या वाजवू लागले. माझं आयुष्य आता स्वप्नासारखं पुढे जाईल असं सगळ्यांना वाटलं आणि मलाही वाटलं. पण स्वप्नाचा कालावधी फक्त 9 महिने निघाला. 9 महिने, 9 महिन्यात जीव घेणारा संघर्ष सुरू झाला. लग्नानंतर आम्ही वरळीतल्या फ्लॅटमध्ये राहायला आलो. घर सुंदर होतं, बिल्डिंग मोठी होती, पण घराच्या 4 भिंतीमध्ये घडणारी सत्य बाहेरच्या जगाला कधीच कळत नाहीत. माझं मन पहिल्या महिन्यापासूनच थांबत थांबत धडधडत होतं. अनंताचा स्वभाव, त्याचे अचानक संताप, त्याची फोनवरील गुप्त बोलणी, घरातली शांतता. शांतता जेवढी खोल असते तेवढीच भीती निर्माण करते. दुपारच्या साध्या बोलण्यापासून रात्रीच्या भांडणापर्यंत सगळं काही वारंवार होऊ लागलं. मला वाटायचं लग्नात असं होतं, थोडं समजून घ्यायला हवं, थोडं शांत राहायला हवं. पण समजूतदारपणा हा एकतर्फी असेल तर तो तोडून टाकतो. आणि मला तेच जाणवत होतं. आणि मग एक दिवस तो दिवस आला ज्याने माझं जग कोसळलं. घरात शिफ्ट करताना मला एक कागद सापडला. एक कन्सेंट फॉर्म. एका गर्भवती महिलेचं नाव किरण इंगळे आणि पती अनंत भगवान गर्जे. त्या क्षणी माझ्या पायाखालची जमीनच गेली. मला क्षणभर विश्वासच बसत नव्हता की ज्या व्यक्तीशी मी संसाराची स्वप्न विणली, जिच्यासाठी माझ्या घरच्यांनी आयुष्याची कमाई खर्च केली, ज्याला मी नवरा मानलं, त्याचाच भूतकाळ माझ्यापासून आणि माझ्या कुटुंबापासून लपवलेला होता. मी डॉक्टर होते, पण त्या एका कागदाने माझं हृदयच मृत झालं. मी ते कागदाचे फोटो वडिलांना व्हॉट्सअपवर पाठवले. त्यांनी विचारलं, गौरी, सगळं ठीक आहे ना? आणि मी कायमप्रमाणे त्यांना खोटं हसू देत म्हणाले, हो, सगळं ठीक आहे, बाबा. कारण मुलगी कधी आईवडिलांना वेदना दाखवत नाही, त्यांना चिंता देत नाही. पण ज्या दिवशी मी त्यांना खोटं सांगितलं त्या दिवशी मी आतून पूर्ण तुटले होते. घरातील वाद वाढू लागले. अनंताचा राग वाढू लागला. अपमान वाढू लागला. ब्लॅकमेल सुरू झाला. माझं अफेअर घरच्यांना सांगितलंस तर मी चिठ्ठीत तुझं नाव लिहून स्वतःला संपवीन, असं तो मला म्हणायचा. मी डॉक्टर असूनही स्वतःच्या मनावर झालेल्या जखमा लपवत होते. चेहऱ्यावरच्या मारहाणीचा खुणा मास्क करत होते. लोक विचारायचे, गौरी, चेहऱ्यावर हा डाग कशाचा? आणि मी खोटं बोलायचे, ड्युटीत अपघात झाला. पण अपघात माझ्या आयुष्यात रोज घडत होता. आणि तो अनंताच्या हातून. माझं लग्न, माझं आयुष्य, माझी स्वप्न सगळं तुटत होतं. माझ्या मनात एकच प्रश्न घोळत होता, मी कोणत्या गुन्ह्याची शिक्षा भोगतीये? आणि मग आला तो शेवटचा शनिवार, 28 नोव्हेंबर. त्या दिवशी मी सकाळी ड्युटी केली. दुपारपासून आमचं भांडण सुरू होतं. शब्दांची मर्यादा ओलांडली गेली होती. मी थकून भागून घरी आले. माझ्या अंगात जीव नव्हता. मनात धडका वाढत होत्या. घरातली शांतता मला घाबरवू लागली. त्या संध्याकाळी नेमकं काय झालं हे आजही जगाला माहिती नाही. माझं कुटुंब म्हणतं मी फोनवर रडत होते. अनंत म्हणतो तो घरी नव्हता. पोलीस म्हणतात तपास सुरू आहे. पण माझं सत्य फक्त मला माहिती आहे आणि तो आवाज मीच सांगू शकते. मी एकटी होते, खोल भीतीत होते, मानसिक अत्याचारातून जगत होते. माझ्या आईवडिलांचा नंबर मी फोनवर पाहत होते, पण फोन करू धजावत नव्हते, कारण त्यांना चिंता द्यायला मला नको होतं. आणि मग काय झालं? काही सेकंदात, काही क्षणात माझी कहाणी संपली.
मी स्वतःला संपवलं की मला संपवलं गेलं हे आजही एक प्रश्न आहे. अनंताने पोलिसांना दिलेल्या प्रतिक्रियेनुसार मी घरी नव्हतो. परत आलो तर दार आतून बंद होतं. मी खिडकीतून उतरून आत आलो तेव्हा गौरी गळफास घेतलेली होती. पण माझ्या कुटुंबाचा दावा पूर्ण वेगळा आहे. ती स्वतःला संपवणार नव्हती. ती आत्महत्या नाही, तो थेट थरारक खून आहे. घरात वाद झाले होते, मारहाणीच्या खुणा होत्या. अनंत तिथेच होता. मग त्याने रोखलं का नाही? माझ्या मृतदेहावरच्या जखमा माझ्या आईवडिलांनी स्वतः पाहिल्या. शरीरावरचे व्रण त्यांनी ओळखले. मी जिवंत असताना सांगू नाही शकलेल्या प्रत्येक वेदनेचे सत्य माझ्या शरीरावर लिहिलं गेलं. माझ्या वडिलांनी FIR दाखल केली. त्यात सगळ्या घटना नमूद केल्या. अनंताचे मिस्ड कॉल, त्याचं विचित्र वागणं, त्याने गौरीने स्वतःला संपवलं आहे म्हणत दिलेले कॉल्स आणि नंतर हॉस्पिटलमधून पळून जाणं. माझ्या मामांनी सांगितलं, 1.5 वर्षाच्या ओळखीत तिला अनेक वेळा चेहऱ्यावर मारहाणीचा खुणा दिसल्या. माझी नंदाही मला मानसिक त्रास द्यायची. तुला नाव द्यायचं नसेल तर शांत बस, नाहीतर आम्ही त्याचं दुसरं लग्न लावू, असं म्हणत दबाव टाकायची. माझ्या वडिलांनी दिलेल्या FIR मध्ये अनंत, त्याची बहीण शीतल आणि अजय गर्जे यांच्यावर 306, 498A असे गंभीर गुन्हे दाखल झाले. या प्रकरणी अंजली दमानिया देखील पुढे आल्या. त्यांनी वरळी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन माझ्या वडिलांची भेट घेतली. पोलिसांना तातडीची कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनी माध्यमांसमोर सांगितलं, गौलीला मारहाण होत होती. गर्भपाताच्या कागदपत्रांवर अनंताचं नाव होतं. 5 तासात नक्की काय घडलं? आणि यामुळे सगळं प्रकरण आणखी गंभीर झालं. पंकजा मुंडेही चर्चेत आल्या. पण माझ्या कुटुंबाने सांगितलं, त्यांचा दूरपर्यंत संबंध नाही. पंकजाताईंनी आपले कार्यक्रम रद्द करून तपास नीट व्हावा यासाठी स्वतः मागणी केली. माझा मृतदेह इन कॅमेरा पोस्टमॉर्टमसाठी मागवण्यात आला. पोलिसांनी सांगितलं, पोस्टमॉर्टम आणि तांत्रिक विश्लेषणातून सत्य नक्की समोर येईल. आणि आज माझ्या मृत्यूनंतरही संपूर्ण महाराष्ट्र एका उत्तराची वाट पाहतोय. मी स्वतःला संपवलं की मला संपवलं गेलं? आणि या प्रश्नाचं उत्तरच माझं अंतिम सत्य ठरेल. मी आज शरीराने नाही, तर माझ्या आवाजाने जिवंत आहे. आई बाबा, मी तुमच्या जवळच आहे. माझ्यासाठी न्याय मिळालाच पाहिजे. मी एक वेदना भोगत असलेली डॉक्टर. मी एक मुलगी जिचे आयुष्य स्वप्नांनी भरलेले होते. मी एक नवरी जिला प्रत्येक क्षणी अपमान भोगायला लागला. मी एक कन्याची बालात्मक प्रकरणामध्ये न्याय मिळावा म्हणून लढत राहिली. आणि आज मी स्वतःच न्यायाच्या वळणठ्यावर उभी आहे. माझी प्रत्येक महिलेला विनंती आहे, तुम्ही कधीही एकट्या नाहात. तुमच्यासोबत अत्याचार होत असेल तर तो वाचाचा करू नका. तुम्ही जर स्वतःला वाचवू शकला नाही तर दुसऱ्याचा जीव कसा वाचवताल? तुम्ही संघर्षाची वाहिनी असल्याची जाणीव ठेवा. तुम्ही दुर्गाचं रूप असल्याची जाणीव ठेवा. माझ्या गौरी म्हणून असल्याची जाणीव ठेवा. आणि डॉक्टर गौरी म्हणून मी स्वतःला संपवले की मला संपवलं गेलं याचं उत्तर मागत राहा. मी गौरी, माझ्या मृत्यूनंतरही संपूर्ण महाराष्ट्राच्या हृदयात झुंबजत असलेला प्रश्न आहे.